तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला मोबाईल किंवा पीसी वरती गुगलमध्ये PMFBY असं सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्या समोर पहिली लिंक ओपन होईल, प्रधानमंत्री फसल विमा योजना। तर या लिंक वरती क्लिक करायचं आहे। या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर प्रधानमंत्री फसल विमा योजनेची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता होम, डॉक्युमेंट, एनव्हायरमेंट पार्टनर्स, रिलेटेड लिंक्स, रिपोर्ट, डॅशबोर्ड, गॅलरी, अबाउट ॲज। तर या ठिकाणी आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता फार्मर कॉर्नर, इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर, तर ॲप्लिकेशन स्टेटस 3 नंबरला पाहू शकता आपल्या समोर ॲप्लिकेशन स्टेटस आहे। तर या ॲप्लिकेशन स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्या समोर चेक ॲप्लिकेशन स्टेटस, त्यामध्ये आपल्याला पॉलिसी ID विचारला आहे। तर पॉलिसी ID हा आपल्या पीक विम्याच्या पावतीवरती असतो। मी तुम्हाला आता दाखवतो पॉलिसी ID कोणता असतो तो। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, ही पीक विमाची पावती आहे। त्या ठिकाणी वरच्या कोपऱ्याला आपल्याला डाव्या बाजूला रिसिप्ट नंबर दिलेला आहे। हाच रिसिप्ट नंबर हा पॉलिसी ID आहे। तर या ठिकाणी आपल्याला पॉलिसी ID एंटर करून घ्यायचा आहे। पॉलिसी ID एंटर केल्याच्या नंतर खाली कॅप्चा विचारला जातो, तो कॅप्चा आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे। कॅप्चा एंटर केल्याच्या नंतर चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, ॲप्लिकेशन स्टेटस ओपन झालेला आहे। त्यामध्ये फार्मर नेम, या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव दिसत आहे। तर स्कीममध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना, त्यामध्ये सीझनमध्ये खरीप आलेला आहे आणि वर्ष, इयर म्हणजे वर्ष, या ठिकाणी 2025। सोर्समध्ये आपण ज्या ठिकाणी पीक विमा भरलेला आहे, बँक किंवा CSC केंद्र, त्या ठिकाणी ते दाखवत आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन स्टेटस आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, आपला ॲप्लिकेशन सबमिट झालेला आहे, तर हा येस असणार आहे। त्यानंतर पेमेंट स्टेटस सक्सेसफुल आहे, तर हा पेमेंट स्टेटस सक्सेसफुलच असणार आहे। महत्त्वाचा मुद्दामध्ये आपल्याला 3 नंबरचा ऑप्शन आपल्याला अप्रूव्हल पाहिजे। ॲप्लिकेशन स्टेटस जो आहे तो अप्रूव्हल पाहिजे। तर आता या शेतकऱ्याचं पेमेंट स्टेटस आणि ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्हल आहे, तर या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे। आणि आता ज्या शेतकऱ्याचं अप्रूव्हल नाही, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, तर मी तुम्हाला आणखी एक स्टेटस चेक करून दाखवतो ज्या शेतकऱ्याचं व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, ॲप्लिकेशन सबमिट केलेलं आहे, पेमेंट स्टेटस सक्सेसफुल आहे। तर 3 नंबरचा जो ऑप्शन आहे व्हेरिफिकेशन पेंडिंग असं दाखवत आहे, तर हा स्टेटस अप्रूव्हल पाहिजे, तरच आपल्याला पीक विमा मिळणार आहे। तर आता या शेतकऱ्याचं हा स्टेटस पेंडिंग आहे, व्हेरिफिकेशन पेंडिंग असं दाखवत आहे। तर या शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी पीक विमा भरलेला आहे त्या CSC केंद्र चालकाकडे जाऊन त्याला विचारायचं आहे की माझा ॲप्लिकेशन फॉर्म रिव्हर्टमध्ये आहे का, माझं व्हेरिफिकेशन स्टेटस पेंडिंग दाखवत आहे। जर त्या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म रिव्हर्टमध्ये आला असेल, तर कोणत्या कारणामुळे आला आहे ते कारण पूर्ण करून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म रिव्हर्टमधून काढून घ्यायचा आहे। जर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म रिव्हर्टमध्ये आलेला नसेल, तर तुमचे व्हेरिफिकेशन हे पीक विमा कंपनीकडे पेंडिंग आहे। ते व्हेरिफिकेशन ऑटोमॅटिक 15 ते 20 दिवसामध्ये अप्रूव्हल होईल। तुम्हाला ते स्टेटस सतत चेक करून पाहायचं आहे अप्रूव्हल झालं का। जर तुमचं स्टेटस व्हेरिफिकेशन पेंडिंगच दाखवत असेल, तर तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन PMFBY व्हॉट्सअप चॅटबॉट, या ठिकाणी त्यांचा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करून तुम्ही तुमचा पीक विमा पावतीचा स्टेटस चेक करून घेऊ शकता आणि ते स्टेटस 15 ते 20 दिवसामध्ये अप्रूव्हल होईल, तरच तुम्हाला पीक विमा हा 17,000 रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहे। अन्यथा तुमचं जर व्हेरिफिकेशन पेंडिंग राहिलं किंवा फॉर्म रिव्हर्टमध्ये आलेला असेल, तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।